उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय। या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली, लँडस्लाइड मॅन्डेट दिलं, ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार। त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय। या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली, लँडस्लाइड मॅन्डेट दिलं, ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार। त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती।